तर तिकडे धाराशिवमध्ये निकृष्ट दर्जाच्या धान्यावरना शेतकरी आक्रमक झालेत। शासकीय धान्य दुकानात मिळालेलं निकृष्ट दर्जाचं धान्य घेऊन शेतकरी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी थांबलेत। पाथरुड गावात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे शेतकरी व्यथा मांडणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। भूम तालुक्यातील पाथरुड गावामध्ये ते शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत। जर आपण पाहिलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि त्यानंतर सरकारने एक मोठं पॅकेज देखील जाहीर केलं, मात्र ते शेतकऱ्यांपर्यंत हे अनुदान पोहोचलंय का किंवा शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत। काही वेळातच ते या पाथरुड गावामध्ये दाखल होणार आहेत। त्यापूर्वी हे शेतकरी जे आहेत ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। मला सांगा, उद्धव ठाकरे आज दौऱ्यावर आहेत, काय त्यांच्याकडे मागणी आहे, काय समस्या आहे? धान्य शेतकरी आमचा फाशी गुण मिळालाय, अनुदान नाही, तासभर कोरा करायची मागणीच आहे आमची शेतकऱ्याची। तो मतदान टाकणार नाही, मतदान टाकणार नाही। आधी गाडी दोनला आता निवडणूक आहेत, आधी गाडी दोनला आम्ही दोनशे हाणणार नाही, आम्हाला फाशी द्या असंही मारायला तयार आहे। आता उद्धव साहेबांची भेट घेणार आम्ही तर त्याच्या जाणार आम्ही। काय आता समस्या मांडायची उद्धव साहेब येतील? आम्हाला जगासाठी साधन द्या, काहीतरी करा आमच्यासाठी, काहीतरी करा, असंच मारायचंय मारा। उद्धव ठाकरे अवघ्या काही वेळामध्ये आता या पाथरुड गावामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर हे सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते आपल्या व्यथा जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना कुठेतरी पाहायला मिळणार आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, पाथरुड, भूम।